नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र स्टेट कोटा ग्रुप बी आणि ग्रुप सी। ग्रुप बी मध्ये आयुष कोर्सेस BAMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसच्या तिसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स CET सेलच्या वेबसाईटवर काल रात्री प्रकाशित झालेला आहे। तर त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहेत, त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडपासून पहिल्या 2 राऊंडमध्ये अवेलेबल नसलेले कोणते कॉलेजेस जे आहेत ते तिसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेले आहेत, त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडचे नियम काय आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ थोडासा लांब होईल, त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओचा विषय आहे BAMS, BHMS सीट मॅट्रिक्स आणि तिसऱ्या राऊंडचे रूल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी 2 प्रकारच्या वॅकन्सीच्या लिस्ट CET सेलने दिलेल्या दिसतील। एक आहे कॉलेज वाईज वॅकन्सी आणि दुसरा आहे व्हर्च्युअल वॅकन्सी। या दोन्हीचा अर्थ काय होतो तो आपण सर्वात प्रथम पाहूया। कॉलेज वाईज वॅकन्सी या वॅकन्सी सीटमध्ये या PDF मध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजला किती सीट वॅकंट आहेत तिसऱ्या राऊंडसाठी त्याची डिटेल दिसेल कॅटेगरी वाईज। म्हणजे ती सीट अद्याप भरली गेलेली नाही किंवा त्या सीटवर अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याचा क्लेम नाही, अशा क्लिअर वॅकन्सी ज्या आहेत ते तुम्हाला कॉलेज वाईज वॅकन्सी या PDF मध्ये पाहायला मिळतील। दुसरी एक PDF आहे व्हर्च्युअल वॅकन्सी। तर व्हर्च्युअल वॅकन्सीचा असा अर्थ होतो की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते ॲडमिशन फायनल केलेलं नाही। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते सीट जे आहे ते फ्रीज किंवा होल्ड केलेली आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी तो विद्यार्थी अपग्रेडेशनसाठी आलेला आहे, बेटरमेंटसाठी आलेला आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी होल्ड केलेल्या संपूर्ण सीट तुम्हाला व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये पाहायला मिळतील। जर तिसऱ्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्याचं सीट पुढील कॉलेजला तो विद्यार्थी जर अपग्रेड झाला तर ती सीट वॅकंट होईल आणि त्याच राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला ती सीट दिली जाईल। म्हणजे जेवढ्या होल्ड किंवा फ्रीज सीट आहेत त्या तुम्हाला व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये पाहायला मिळतील। अशा 2 प्रकारच्या वॅकन्सी CET सेलच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी आपण कॉलेजच्या क्लिअर वॅकन्सी BAMS साठी कॅटेगरी वाईज किती आहेत ते आपण पाहूयात। BAMSचा जर विचार केला तर महाराष्ट्र CET सेलच्या सीट मॅट्रिक्सनुसार BAMS गव्हर्नमेंट कॉलेज 22 कॉलेजची लिस्ट आहे। त्यामध्ये कॅटेगरी वाईज सीटचं जर आपण पाहायला गेलं तर SC कॅटेगरीच्या BAMS गव्हर्नमेंट थर्ड राऊंडसाठी 51 सीट आहेत, ST साठी 33 आहेत, VJ साठी 9 आहेत, N1 साठी 7 आहेत, N2 साठी 15 सीट आहेत, N3 साठी 5 सीट आहेत, OBC साठी इथे 44 सीट आहेत, त्यानंतर EWS साठी 24 सीट आहेत, ओपनसाठी 121 सीट आहेत, डिफेन्ससाठी 10 सीट आहे, त्याच्यामध्ये D1, D2, D3चा समावेश करून 10 सीट आहेत डिफेन्ससाठी। आणि इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंटच्या सीट गव्हर्नमेंट कॉलेजला नसतात, त्यामुळे IQच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 0 सीट आहेत। टोटल तिसऱ्या राऊंडचा जर विचार केला तर तिसऱ्या राऊंड BAMS गव्हर्नमेंट कॉलेजसाठी वॅकन्सी जी आहे क्लिअर ती 319 सीट अद्याप वॅकंट आहेत, त्या तिसऱ्या राऊंडमध्ये भरल्या जाणार आहेत। BAMS प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर पहिल्या 2 राऊंडपर्यंत 66 कॉलेजचा समावेश होता। आता 3 कॉलेज नव्याने याच्यामध्ये ॲड करून 69 कॉलेज झालेले आहेत BAMS प्रायव्हेटचे। BAMS प्रायव्हेट कॅटेगरी वाईज सीट वॅकन्सी जर आपण पाहायला गेलं तर SC साठी 63, ST साठी 50, VJ साठी 14, N1 साठी 10, N2 साठी 11 सीट, N3 साठी 8 सीट, OBC साठी 86 सीट, EWS 0 सीट। प्रायव्हेट BAMS साठी EWS कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ओपनमधून गृहीत धरलं जातं, कारण प्रायव्हेटमध्ये EWS अशा प्रकारचं कोणतंही रिझर्वेशन त्या ठिकाणी नसतं। EWS रिझर्वेशन फक्त BAMS गव्हर्नमेंट कॉलेज किंवा जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामध्येच EWS रिझर्वेशन असतं। प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS हा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी गृहीत धरला जातो। त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तिसऱ्या राऊंडच्या वॅकन्सीसाठी तर 597 सर्वाधिक सीट इथे आपल्याला पाहायला मिळतात। प्रायव्हेट BAMS मध्ये डिफेन्स कोटा नसतो, त्या ठिकाणी 0 सीट आणि प्रायव्हेटच्या IQ म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतो 327 सीट आहेत। तर BAMS प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तिसऱ्या राऊंडसाठी वॅकन्सीचा तर 1166 टोटल सीट आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला आपण BHMSचं जर पाहायला गेलं तर BHMS गव्हर्नमेंटच्या 30 सीट वॅकंट आहेत। महाराष्ट्रामध्ये BHMSचं एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे जळगाव या ठिकाणी, त्या ठिकाणी BHMSच्या अद्याप 30 सीट वॅकंट आहेत।
आणि BHMS प्रायव्हेटचा जर विचार केला तर BHMS प्रायव्हेटच्या 1695 क्लिअर वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळते 56 BHMS प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं कॅटेगरी वाईज कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहेत ते आपण आता डिटेल पाहिलेलं आहे. आता आपण पाहूयात की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या कॉलेजच्या सीट भरल्या नाहीत त्या कॉलेजच्या आता समावेश झालेले 3 कॉलेजेस आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला जवळपास 66 कॉलेज होते. आता 3 कॉलेज या राऊंडपासून एंट्री करतायत, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये या कॉलेजच्या सीट भरल्या गेल्या नव्हत्या. या राऊंडपासून त्या कॉलेजच्या सीट भरल्या जाणार आहेत. ते कॉलेज कोणते आहेत आणि त्यांच्या किती सीट फ्रेश विद्यार्थ्यांना या राऊंडसाठी अवेलेबल झालेले आहेत. तर पहिलं आहे अश्विनी रूरल मंचिहिल, नगर जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे. या कॉलेजच्या 100च्या 100 सीट तिसऱ्या राऊंडपासून भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं कॉलेज आहे APES, गोंदिया जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे. याच्याही 100 सीट विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडपासून अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यानंतर ज्युपिटर नागपूर हे सुद्धा कॉलेज पहिल्या 2 राऊंडपासून विद्यार्थ्यांना अवेलेबल होत नव्हतं. तिसऱ्या राऊंडमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्या 40 सीट, अशा 240 फ्रेश या कॉलेजच्या एकही सीट अद्यापपर्यंत भरल्या गेल्या नाहीत, कारण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये या कॉलेजच्या सीट भरल्या गेल्या नव्हत्या. तिसऱ्या राऊंडपासून या कॉलेजच्या सीट भरायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ह्या 240 सीट फ्रेश विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडसाठी अवेलेबल झालेल्या आहेत. आता आपण पाहूयात की थर्ड राऊंडचे रूल काय आहेत. तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय रूल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राऊंडला आलेले आहेत. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांचं होल्ड आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये जर विद्यार्थ्याला अपग्रेडेशन मिळालं तर विद्यार्थ्याला फायनल ॲडमिशन घ्यावं लागेल. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं कॉलेज होल्ड ठेवलेलं आहे, फ्रीज ठेवलेलं आहे, तिसऱ्या राऊंडला जर त्यांचा अपग्रेड झालं नाही, म्हणजे त्यांच्या नावापुढं नो चेंज आलं किंवा तेच कॉलेज आलं रिझल्ट तिसऱ्या राऊंडचा लागल्यानंतर, तर त्यांना जे होल्डवर असलेलं कॉलेज आहे ते फायनल ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये नव्याने फ्रेश अलॉटमेंट होईल अशाही विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यावं लागेल, कारण तिसऱ्या राऊंडनंतर बेटरमेंट किंवा होल्ड करून पुढच्या राऊंडला बेटरमेंट जाणं किंवा होल्ड करून अपग्रेडला जाणं अशी सुविधा नाही. तिसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या नावापुढे जे कॉलेज येईल त्या कॉलेजला विद्यार्थ्याला फायनल ॲडमिशन घ्यावं लागेल. जर फायनल ॲडमिशन नाही घेतलं तर विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर पडतो. तिसऱ्या राऊंडपासून विद्यार्थ्यांना कंपल्सरी सिच्युएशन आहे ॲडमिशन घेण्यासाठी. तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुमच्या नावापुढे एखादं कॉलेज आलं तर फायनल त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यावंच लागेल. मग ते अपग्रेडवाले विद्यार्थी असो किंवा ज्या विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशनला टाकलं होतं परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेडेशन झालं नाही ते विद्यार्थी असो किंवा ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये नव्याने कॉलेज मिळणार असेल, अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन तिसऱ्या राऊंड नंतर घ्यावं लागेल. तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेली सीट विद्यार्थ्यांना सोडता येणार नाही. अशा प्रकारचे हे थर्ड राऊंडचे रूल आहेत. चौथ्या राऊंडला तेच विद्यार्थी जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये ही सीट मिळालेली नाही. बाकी सीट मिळालेले विद्यार्थी चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकत नाहीत. त्यांच्या पुढे फायनल ॲडमिशन हा एकच पर्याय आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात विद्यार्थ्यांचे काही क्वेश्चन आणि आन्सरसुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. कॅटेगरीची 0 सीट आहे ते कॉलेज टाकावेत का. विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की एखाद्या कॉलेजला एखाद्या कॅटेगरीची 0 सीट आहे तर चॉईस फिलिंगमध्ये ते कॉलेज टाकावं का. तर 100% विद्यार्थ्यांनी ते कॉलेज आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायचं आहे. जर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तिथं 0 सीट असली तरी ते कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवा. कदाचित तुम्हाला ते कॉलेज ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अलॉट होऊ शकतं. बरेच आपण मागचे जर अलॉटमेंट लिस्ट पाहिल्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ओपन कॅटेगरीची सीट देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला ते कॉलेज आवडत असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता असाल किंवा तुम्हाला असं वाटतं की हे कॉलेज प्रेफरन्स लिस्टमध्ये असावं तर 100% तुम्ही ती कॉलेजचं नाव आहे तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवू शकता. तुमच्या कॅटेगरीची त्या ठिकाणी सीट असो नसो, जर तुम्हाला ते कॉलेज त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ठेवायला हरकत नाही. त्याच्यानंतर IQचे रजिस्ट्रेशन आत्ता करता येते का. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांपुढे 2 ऑप्शन दिलेले होते. 1,000 रुपये भरून काही विद्यार्थ्यांनी फक्त स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर काही विद्यार्थ्यांनी 6,000 भरून बोथ स्टेट आणि IQ कोट्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तिसऱ्या राऊंडनंतर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे पण आपण 1,000 रुपयाचंच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर तो विद्यार्थी आता IQचे ऑप्शन ओपन करून घेऊ शकतो का. तर 100% घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या पोर्टलवर लॉग इन कराल, CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन चॉईस फिलिंगसाठी लॉग इन कराल, तर चॉईस फिलिंगच्या अगोदर जेव्हा प्रेफरन्स राऊंडमध्ये तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला मेक पेमेंट असं ऑप्शन दिल्या जाईल.
मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून एक्स्ट्रा 5,000 रुपये त्या ठिकाणी भरून घेतले जातील आणि तुमच्यासाठी IQचे ऑप्शनसुद्धा ओपन केले जातील। त्याच्यामुळे IQचे रजिस्ट्रेशन मागे तुम्ही 1,000चं जरी केलं असेल, परंतु आता तुम्हाला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा पुढील वॅकन्सी राऊंड होणार आहेत किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडच्या याच्यामध्ये स्पॉट राऊंड ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचा प्लॅन असेल तर आत्ता तुम्ही एक्स्ट्रा 5,000 रुपये भरून मॅनेजमेंटचा ऑप्शन आपल्यासाठी ओपन करून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 6,000 रुपये भरलेले आहेत त्यांना कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही, कारण त्यांना ऑलरेडी IQचे ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध होतील। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे इयर मार्किंग। हा प्रश्न विद्यार्थ्यांचा सर्वात महत्त्वाचा आहे। जेव्हा कॅटेगरीचा जो विद्यार्थी असतो चॉईस फिलिंग करायला जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांना इयर मार्किंग विचारली जाते। कॅटेगरीचा विद्यार्थी आपल्या कॅटेगरीला रिझर्व पण करू शकतो, त्याचबरोबर तो ओपनमधून सुद्धा जाऊ शकतो, असा ऑप्शन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आहे। तर इयर मार्किंगबद्दल बरेचसे विद्यार्थी विचारत होते। ज्या विद्यार्थ्यांना ओपनमधून जायचं आहे, बरेचसे विद्यार्थी असं म्हणतायत की ओपन कॅटेगरीच्या सीट जास्त आहेत तर आम्ही इयर मार्किंग ओपन करायचं आहे का? जर विद्यार्थ्यांनी इयर मार्किंग ओपन केली तर विद्यार्थ्यांना ओपनच्या मेरिटसोबत कॉम्पीट करावं लागेल, म्हणजे ओपनच्या मेरिट एवढे मार्क्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागेल आणि तुमची जी सीट आहे तुमच्या कॅटेगरीच्या दुसऱ्या मुलांना दिली जाईल जर तुम्ही इयर मार्किंग ओपन केली। तर रिझर्व केली तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधूनच सीट घेऊ इच्छिता असा त्याचा अर्थ होतो। कॅटेगरीचा कट ऑफ थोडाफार कमी असतो, ओपनचा कट ऑफ थोडाफार अधिक असतो। ओपनच्या सीट जरी जास्त असल्या तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थीसुद्धा जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे इयर मार्किंगच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी स्वतःच निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला ओपनमधून जायचं आहे का कॅटेगरी रिझर्व करून जायचं आहे। जर विद्यार्थ्यांनी इयर मार्किंग ओपन केला आणि ओपनमधून सीट विद्यार्थ्याला मिळाली तरी त्यांच्या फीसवर मात्र काही परिणाम होणार नाही, तुम्हाला कॅटेगरीचीच फीस भरावी लागणार आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं की ओपनच्या सीट जास्त आहेत, आपले मार्क्ससुद्धा थोडेसे जास्त आहेत, आपल्या कॅटेगरीच्या सीट कमी आहेत, आपण ओपनमधून इयर मार्किंग करायला हरकत नाही असं जर विद्यार्थ्यांना वाटलं तर विद्यार्थी इयर मार्किंग ओपन करू शकतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॉलेजचा सिक्वेन्स कशा प्रकारे लावायचा आहे। आता बरेचसे असे विद्यार्थी आहेत ते म्हणतात की जास्त सीट असलेले कॉलेज वर टाकावेत का, किंवा आता हे नव्यानी म्हणजे हे जुनीच कॉलेज आहेत परंतु पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये नव्हती, तिसऱ्या राऊंडमध्ये हे कॉलेज नव्यानी ॲड झालेले आहेत, आपण याला नवीन कॉलेज असं म्हणूया। तर हे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या संपूर्ण सीट वॅकंट आहेत। बरेचसे विद्यार्थी असा विचार करतात की ह्या कॉलेजला वर टाकलं तर मला पटकन कॉलेज मिळेल असा बरेचसे विद्यार्थी विचार करतात। तर कॉलेजचं जे काही अलॉटमेंट आहे ते फक्त मेरिट बेसवर होतं, तुमच्या कॉलेजचा सिक्वेन्स कितव्या नंबरला आहे यावर तुमचं अलॉटमेंट होत नाही। मी अगोदरच्याही एका व्हिडिओमध्ये उदाहरणासह हे स्पष्ट केलं होतं, पुन्हा एकदा सांगतो। ए नावाचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला मार्क्स आहेत 363। बी नावाचा दुसरा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत 300, दोघांची कॅटेगरी सारखी आहे। आता उदाहरण घेऊया अश्विनी रुरल मंची हिलचंच उदाहरण आपण घेऊया। ए नावाचा जो विद्यार्थी आहे 363 वाला, त्यांनी आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये अश्विनी रुरल मंची हिलचं हे जे काही कॉलेज आहे ते 70 नंबरला ठेवलेलं आहे आणि बी नावाच्या विद्यार्थ्यांनी असा विचार केलेला आहे की इथे 100च्या 100 सीट भरायच्या बाकी आहेत, याला मी 1च नंबरला घेतो। तर बी नावाच्या विद्यार्थ्यांनी जे कॉलेज आहे ते 1 नंबरला ठेवलेलं आहे। तर दोघांपैकी कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता ए नावाच्या विद्यार्थ्याला आहे, त्यांनी भलेही ते कॉलेज त्यांनी 70 नंबरला टाकला असेल, कारण ए नावाच्या विद्यार्थ्याची जे काही मार्क्स आहेत ते 363 मार्क्स आहेत। मेरिटनुसार हा विद्यार्थी वर आहे, तुमची प्रेफरन्स लिस्ट ही मेरिटनुसार स्कॅन केली जाते, त्यामुळं तुम्ही कॉलेज कोणत्या पोझिशनला ठेवलं किंवा कितव्या नंबरला ठेवलं आहे हे तितकं महत्त्वाचं नाही। बी नावाच्या विद्यार्थ्यांनी 1 नंबरला जरी ठेवला असेल तर अगोदर कॉलेज ए नावाच्या विद्यार्थ्यालाच मिळणार आहे, कारण त्याचे मार्क्स 363 आहेत। तर अशा प्रकारच्या त्या सीट स्कॅन केल्या जातात। त्यामुळं कॉलेजचा सिक्वेन्स लावत असताना तुम्हाला एक विचार करायचा आहे, तुम्हाला कम्फर्टेबल कोणते कॉलेज आहेत किंवा फीसच्या बाबतीत तुम्हाला कोणते अफोर्डेबल आहेत। आता बरेचसे विद्यार्थी कॉलेज प्रेफरन्स देत असताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक कॉलेजचा ग्रेड, कॉलेजच्या ग्रेड वाईज तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। दुसरा आहे लोकेशन वाईज, बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी लोकेशन वाईज सुद्धा चॉईस फिलिंग करतात। तिसरा आहे कॉलेजची फीस अफोर्डेबल आहे का याबद्दल सुद्धा बरेचसे विद्यार्थी विचार करतात। तर विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन करायचं आहे। ग्रेड वाईज कॉलेज टाकलं तर जास्त बेटर राहील, कारण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं। जर तुम्ही एखादं ॲव्हरेज कॉलेज चॉईस फिलिंग भरत असताना 1, 2, 3, 4
5 अशा प्रकारे चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। एखादं ॲव्हरेज कॉलेज त्याच्या सीट जास्त आहेत म्हणून तुम्ही ए नावाचं कॉलेज 1 नंबरला टाकलं आणि बाकी जे कॉलेज जे चांगले आहेत ते बी नावाचं सी नावाचं चांगलं कॉलेज आहेत असं गृहीत धरूया। हे जर तुम्ही खाली टाकलं, जर तुम्हाला वरचं ॲव्हरेज अलॉट झालं 1 नंबरचं स्कॅन केल्याबरोबर, त्यानंतर तुमची पुढील सीट स्कॅन केली जात नाही। खाली कितीही चांगले कॉलेज असेल तरी तुम्हाला ते मिळणार नाहीत। त्यामुळं विद्यार्थ्यांनी ग्रेड वाईजच चॉईस फिलिंग करायची आहे। समजा तुम्ही चांगले कॉलेज वर टाकले आणि ॲव्हरेज कॉलेज जर आपण खाली टाकले तर हे ए नावाचं कॉलेज ॲव्हरेज ग्रेड वाईज चांगलं कॉलेज आहे असं गृहीत धरूया आणि खाली तुमचे ॲव्हरेज कॉलेज आले तर हे जरी तुम्हाला मिळत नसेल तर किमान हे कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये स्कॅन होऊन जाईल की तुम्हाला ते मिळेल का एवढं तरी त्या ठिकाणी बघितलं जाईल। ते नाही मिळालं तर 2 नंबरचं स्कॅन केलं जाईल, हे मिळेल का हे तरी पाहिलं जाईल। हे नाही मिळालं तर हे स्कॅन केलं जाईल। असं सीट तुमची खालपर्यंत स्कॅन केली जाते अगदी शेवटपर्यंत। तुमचं जोपर्यंत कॉलेज मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत तुमची सीट जी आहे शेवटच्या कॉलेजपर्यंत स्कॅन केली जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना ग्रेड वाईज चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली जास्तीत जास्त चांगली आहे। ग्रेड वाईज कॉलेज टाकत असताना जर तुम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम असेल, जर घराच्या जवळच किंवा आपल्या जिल्ह्याच्या आसपासच कॉलेज पाहिजे असेल तर आपल्या जिल्ह्यातले ग्रेड वाईज कोणते कॉलेज चांगले आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा। जे विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज जाणार आहेत, बहुतांश हे फीसचा जो काही प्रॉब्लेम आहे ते ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना येऊ शकतो। जे विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त ग्रेड वाईज चांगलं कॉलेज कोणतं आहे अशा प्रकारची आपली लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चॉईस फिलिंग करत असताना ग्रेड वाईजच चॉईस फिलिंग ठेवायची आहे। जर तुम्ही एखादं ॲव्हरेज कॉलेज, तसं कुठलंही कॉलेज चांगलं किंवा वाईट नसतं, परंतु काही जे काही मानकं असतात किंवा काही क्रायटेरिया असतात त्यानुसार आपण त्याला असं ॲव्हरेज कॉलेज म्हणूया। ॲव्हरेज कॉलेज जर 1 नंबरला टाकलं आणि ते स्कॅन होऊन तुम्हाला अलॉट झालं, त्यानंतर तुमची सीट खाली कितीही चांगले कॉलेज असेल त्यात तुम्ही बसत असाल मेरिटनुसार तरीही तुम्हाला ते मिळणार नाही। त्याच्यामुळं आपली जी काही चॉईस फिलिंग आहे ते ग्रेड वाईज सिक्वेन्सच ठेवायला हरकत नाही। त्याच्यानंतर BAMS गव्हर्नमेंटच्या 22 कॉलेजेस आहेत, यापैकी 2 मायनॉरिटी कॉलेज आहेत, 20 नॉर्मल कॉलेजेस आहेत जिथे मायनॉरिटीसाठी कुठलंही रिझर्वेशन नाही। आता BAMS साठी हे जे काही 3 कॉलेजेस आहेत पहिल्या 2 राऊंडमध्ये नसणारे ते आता समावेश झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये आणखी महाराष्ट्रामध्ये काही नवीन BAMS कॉलेज यावर्षी येऊ शकतात। 3ऱ्या राऊंडला ते अपेक्षित होते परंतु अद्याप ते आलेले नाहीत। ते येण्याची शक्यता 4थ्या राऊंडपासून दिसते। 3ऱ्या राऊंडपर्यंत तरी कुठलंही यावर्षी नव्याने सुरू झालेल्या कॉलेजचा समावेश आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये दिसत नाही। 3ऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 3ऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपल्याला फायनल घ्यावंच लागतं। जर आपण ॲडमिशन घेतलं नाही तर प्रोसेसच्या बाहेर पडतो। आता बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचा BAMS नंतर BHMS हा सुद्धा ऑप्शन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला BAMS नंतर BHMS ऑप्शन असेल तर अगोदर तुम्ही चॉईस फिलिंग करत असताना महाराष्ट्रातील संपूर्ण BAMS कॉलेजवर ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला BHMSसाठी कोणकोणते कॉलेजेस हवे आहेत त्याचा ऑप्शन द्यायचा आहे। जर तुम्हाला BHMS एखादं कॉलेज अलॉट झालं 3ऱ्या राऊंडला तर ते तुम्हाला घ्यावंच लागेल। पुढचे जे काही राऊंड होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचा विचार केला जाणार नाही। पुढच्या राऊंडमध्ये BAMSचा कट ऑफ जरी खाली आला तरीही तुमचा विचार केला जाणार नाही। त्याच्यामुळे BHMSचे कॉलेज टाकत असताना विद्यार्थ्यांनी 100% ॲडमिशन घेऊ शकतो असे कोणते BHMS कॉलेजेस आहेत त्याचाच विचार करून BHMSची प्रेफरन्स लिस्ट देऊ शकता। BHMS जर तुमचा बॅकअप प्लॅन असेल तर असे कॉलेजेस निवडा की जिथे BHMSला ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज करायचं आहे, त्या ठिकाणी फायनलच ॲडमिशन घ्यावं लागतं। असेच कॉलेजेस विद्यार्थ्यांनी आपल्या चॉईस फिलिंगमध्ये ठेवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल एक्सप्लेनेशन 3rd राऊंडचं। आपण सीट मॅट्रिक्स पाहिलं, कॉलेज वाईज वॅकन्सी पाहिल्या, व्हर्च्युअल वॅकन्सी पाहिल्या, BAMSच्या कॅटेगरी वाईज किती सीट आहेत ते पाहिलेले आहेत। त्याच्यानंतर पहिल्या 2 राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजचा समावेश नव्हता, आत्ता ते 3ऱ्या राऊंडपासून फ्रेश सीट ज्या आहेत 240 ते विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेलं पाहिलं। त्याच्यानंतर 3ऱ्या राऊंडचे रूल पाहिले, त्याच्यानंतर आपण काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि उत्तरंसुद्धा घेतलेले आहेत। तर हे होतं डिटेल एक्सप्लेनेशन 3ऱ्या राऊंडसाठी विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग कशा प्रकारे करायचे आहे। कारण 3ऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेणं बंधनकारकच आहे। आमचं सजेशन असं राहील की विद्यार्थ्यांनी ग्रेड वाईजच आपली जी काही चॉईस फिलिंग आहे ती ठेवायची आहे। जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे,
त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड वाईज चॉईस फिलिंगची लिस्ट हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार ग्रेड वाईज चॉईस फिलिंगची लिस्ट त्या ठिकाणाहून मिळवू शकता। तुर्तास या ठिकाणी इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।